दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना होत असते। वन विभागाने केलेल्या वन्यप्राणी 7 मे 2000 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशामध्ये उजळून निघाले होते। दरम्यान चर्चेमध्ये आलेला सीवन पट्टेदार वाघ या प्राणी गणनेत आढळून आला नाही। विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिलं जातं तो बुलढाणा जिल्हा पर्यटनामध्ये आपले अनोखे स्थान अजूनही जपून आहे। ज्ञानगंगा, अंबा बर्वा, लोणार यासारखी अभयारण्ये जिल्ह्याच्या श्रीमंतीमध्ये भर घालताना दिसतात। बुलढाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव या 4 तालुक्यांच्या सीमेवर सुमारे 220 चौरस किलोमीटर विस्तार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यावर कोरोनाचे सावट पसरलेले आहे। अभयारण्यातून जाणाऱ्या 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर लॉकडाऊनमुळे वर्दळसुद्धा बंद झालेली आहे। बुद्ध पौर्णिमेला रात्री निवांत वेळी पाणवठ्यावर तृष्णातृप्तीसाठी वन्य प्राणी येतात, तेव्हा त्यांची वनविभागाकडून मचानावर चढून गणना केली जाते। जंगलामध्ये ठिकठिकाणी मचान उभारून एक वनकर्मचारी व एक पर्यटक या मचानावर रात्रभर थांबतात। बुद्ध पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यामध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार डोळ्याची पारणी फेडणारा असतो। दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सीवन पट्टेदार वाघाचा अधिवास असल्याने त्याला पाहण्याची उत्सुकता लागून होती। मात्र सीवन पट्टेदार वाघ प्राणी गणनेदरम्यान आढळून आला नाही। बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेमध्ये एकूण 388 प्राणी आढळून आले आहेत। सीवन वाघ हा प्राणी आढळून आला नाही, त्यामुळे अधिकारी व कर्मचारी हेच फक्त या वनगणनेमध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा DM सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव संतोष डांगे यांनी दिली। या प्राणी गणनेमध्ये 5 बिबट, 171 रानडुकरे, 12 अस्वले, 66 नीलगाई, 11 हरिण, 31 मोर, 8 रानमांजर, 6 ससे, 6 लांडोर, 2 चौसिंगा, 7 सायाळ अशी एकूण 358 वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली। खामगाव येथून मोहम्मद फारूक यांचा वृत्तांत।